आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेला रक्षाबंधन हा सण आता जवळ आलेला आहे. आता रक्षाबंधन म्हटलं की प्रत्येक बहिणीची एक तयारी चालू असते. आपल्या भावासाठी काहीतरी खास करणं, आपण स्वतः चांगलं दिसणं. त्यासाठी प्रत्येक जण साडी घेण्याच्या विचारामध्ये असतं. कुठलीही महिला असो, कुठलीही मुलगी असो, ही साडीमध्ये खूप सुंदर दिसते. आणि साडी घेण्याच्या विचारात जर तुम्ही असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंगमध्ये सध्या रक्षाबंधन स्पेशल ज्या साड्या आहेत त्या पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. मी प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करा. त्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या आणि हाय डिमांडिंग असलेल्या लाईट वेट अशा डोला पॅटर्न मधल्या या साड्या खूप सुंदर दिसतात. याच्यामध्ये जी बॉर्डर असते ती कॉन्ट्रास्ट असते, म्हणजे साडीचा कलर एक आणि बॉर्डरचा कलर एक, आणि त्याच्यामुळे हा जो पॅटर्न आहे तो खूप खुलून दिसतो आणि याने तुम्हाला क्लासिक लुक मिळतो. त्यामुळे या ज्या डोला पॅटर्नच्या साड्या आहेत ना, त्या तुम्ही नक्की ट्राय करू शकता. सध्या या हाय डिमांडिंगमध्ये चालू आहेत. यामध्ये खूप युनिक कलर आहेत, डिझाईन सुद्धा खूप छान छान आहेत. या साड्यांच्या पदराला ब्युटिफुल असे टसल्स असल्यामुळे या साड्या खूप रिच दिसतात आणि कॉन्ट्रास्ट बॉर्डर असल्यामुळे या साड्या तुम्हाला क्लासिक लुक देतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच या रक्षाबंधनला या साड्या ट्राय करू शकता. इमेजेसमध्ये तुम्ही बघा किती सुंदर अशा साड्या आहेत आणि खूप लाईट वेट अशा साड्या आहेत की ज्या तुम्ही वेअर केल्या ना तुम्हाला खूप कम्फर्टेबल सुद्धा वाटणार आहे. दुसरा पॅटर्न जर आपण पाहायला गेलं तर सॉफ्ट सिल्क ऑर्गेन्झा साडी. ही साडी सुद्धा सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. याच्यामध्ये सॉफ्टमध्ये साड्या भेटतात, ऑर्गॅन्झा आहे आणि लाईट वेट साड्या असतात. त्यामुळे वेअर केल्या तरी सुद्धा तुम्हाला खूप असं जड वाटत नाही, खूप हेवी वाटत नाही. खूप कम्फर्टेबल या साडीमध्ये तुम्ही वावरू शकता. महिला काय करतात, काठपदर जी साडी असते, काठपदर सिल्क साडी ह्या थोड्या हेवी असतात. मग यापेक्षा त्या ऑर्गॅन्झा साडीला जास्त डिमांड देतात आणि ऑर्गॅन्झा साडीमध्ये तुम्हाला अनेक कलर सुद्धा अवेलेबल होतील. खूप छान पॅटर्न आहेत. तिसरी गोष्ट, आता रक्षाबंधन हा सण सगळ्याच बहिणींसाठी खूप स्पेशल असतो. जर लग्न झालेलं असेल आणि तुमचा पहिलाच लग्नानंतरचं रक्षाबंधन असेल आणि तुम्ही पैठणी घेण्याच्या विचारात असाल तर या ज्या साड्या आहेत सध्या ट्रेंडिंगमध्ये चाललेल्या पैठणी पॅटर्नमध्ये, या सुद्धा तुम्ही वेअर करू शकता, या सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. सॉफ्ट ऑर्गॅन्झा पैठणी साडी म्हणजे काय, तर ही जी पैठणी साडी आहे फक्त ऑर्गॅन्झा पॅटर्नमध्ये आहे. याच्यावरती पूर्ण बुट्टीची डिझाईन केलेली आहे आणि यावरती जो ब्लाऊज आहे तो ब्रॉकेट सिल्कचा आहे. त्यामुळे खूप क्लासिक लुक तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही अट्रॅक्टिव्ह सुद्धा दिसाल आणि चार चौघींमध्ये उठून दिसेल असा हा पॅटर्न आहे. या साड्यांमध्ये तुम्हाला पेस्टल कलर पाहायला मिळतील, त्यामुळे त्या दिसायला सुद्धा खूप आकर्षक दिसतात. त्यामुळे या रक्षाबंधनला जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे असेल ना तर अशा साडींमध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. नंतर 4 नंबरची जी साडी आहे ती म्हणजे खादी जॉर्जेटच्या साड्या. या सुद्धा सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत. या संपूर्ण साडीवरती गोल्डन जरीचं विण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे या साडीला लुक सुद्धा खूप छान मिळालेला आहे. आणि ग्रँड एम्ब्रॉयडरी सिल्वरची सिल्क अशी बॉर्डर सुद्धा त्याच्यावरती केलेली आहे. त्यामुळे या साड्या खूप रिच असा लुक देतात, स्टायलिश लुक देतात. या साड्यांच्या ज्या बॉर्डर आहेत आणि साडीचा पदर हा खूप हेवी असतो, म्हणजे त्याच्यावरती खूप भरजरी अशी डिझाईन असते, खूप भरजरी असं वर्क केलेलं आहे आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही खूप क्लासिक दिसता. रक्षाबंधन हे एक फेस्टिवल आहे, त्या या फेस्टिवलला तुम्ही या साड्या नक्की ट्राय करू शकता. 5 नंबरचा पॅटर्न आहे क्रेप सिल्क पट्टू साडी. या साडी सुद्धा सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. सिल्वर सिक्वेन्स कटवर्क साडी आहे आणि भरजरी अशी साडी आहे ही. पण डेली वेअर साठी लाईट वेट साड्या चूज करत असतो, पण तुम्हाला जर त्याच्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं करायचं असेल, तुम्हाला थोड्या हेवी साड्या घ्यायच्या असतील, थोड्या जास्त डिझाईनच्या साड्या घ्यायच्या असतील तर या साड्यांना तुम्ही पसंती देऊ शकता. नेक्स्ट पॅटर्न आहे जॉर्जेटच्या फॅशनमध्ये साडी. म्हणजे काय, तर आपण हेवी साड्या, लाईट वेट साड्या या तर घालतच असतो, पण या ज्या जॉर्जेटच्या साड्या आहेत ना या खूप कम्फर्टेबल आणि सॉफ्ट असतात. तुम्ही जर वेअर केलं ना तर तुम्हाला असं वाटणार सुद्धा नाही की तुम्ही काहीतरी वेअर केले, किंवा तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही. इतकी हलकी फुलकी ही साडी आहे, पण खूप कम्फर्टेबल आहे आणि फॅशनेबल सुद्धा तेवढीच आहे की तुमचा जो लुक आहे ना तो स्टायलिश बनवेल. या संपूर्ण साडीवरती फिरोस्की वर्क केलेला आहे आणि या साडीच्या ज्या बॉर्डर आहेत मल्टी कलरच्या थ्रेडलेस तुम्हाला त्या साडीच्या बॉर्डरला पाहायला मिळतील आणि त्या खूप छान दिसतात. तर अशा लाईट वेट साड्या तुम्ही नक्की ट्राय करा, तुमचा लुक खरंच खूप क्लासिक दिसेल. त्यानंतरचा पॅटर्न आहे फॅन्डी सिल्क साड्या. या साड्या सुद्धा खूप छान दिसतात, लाईट वेट आहेत. याच्यामध्ये सुद्धा भरपूर कलर तुम्हाला अवेलेबल आहेत. गोल्डन बीडचे हेवी वर्क केलेला डिझायनर असा ब्लाऊज तुम्हाला मिळेल. म्हणजे साडी जरी प्लेन असेल त्याच्यावरती डिझाईन तर आहेच, पण त्याच्यावरती इतका छान एम्ब्रॉयडरी ब्लाऊज तुम्हाला मिळणार आहे आणि त्याने तुमचा लुक खूप छान आणि युनिक दिसणार आहे.
या साड्यांमध्ये खूप एलिगंट कलर आहे, त्यामुळे अशा साड्या तुम्ही नक्कीच निवडू शकता, कारण कॉन्ट्रास्ट साड्या सध्या खूप छान दिसतात. साडीचा कलर एक, ब्लाउजचा कलर एक, खूप छान दिसतं आणि याच्यावरती आपण ज्वेलरी छान वेअर केली, छान मेकअप केला तर आपण अजून छान खुलून दिसतो. नेक्स्ट पॅटर्न आहे फॉक्स जॉर्जेटच्या साड्या. या साड्या सुद्धा सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहेत. या संपूर्ण साडीवरती सिक्वेन्स हेवी वर्क केलेला आहे, हेवी कोडिंग लेस बॉर्डर पण आहे, त्यामुळे या साडीचा लुक खूप छान दिसतो. सध्या फॅशनेबल अशी साडी आहे. या साड्यांमुळे तुम्ही खूप आकर्षक दिसता, त्यामुळे तुम्ही या साड्यांमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला 7 ते 8 साड्यांचे पॅटर्न दाखवलेले आहेत. तर रक्षाबंधनसाठी तुम्हाला यातील जी साडी आवडली आहे, जो पॅटर्न तुम्हाला आवडलेला आहे तो तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. हा तुमचा लुक खूप छान दिसवणार आहे आणि तुमचं यावर्षीचं हे रक्षाबंधन सुद्धा खूप स्पेशल होणार आहे. तर होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.